नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतोय इंग्रजी बोलायला मराठीमधून. आजच्या लेक्चरचा विषय आहे तोची भाषा. तुम्हाला कळलं असेल की तोची भाषा म्हणजे काय. अगदी बरोबर आहे. तोची भाषा म्हणजे जेव्हा आपण मराठी बोलताना पाठीमागे तो त असे जेव्हा आपलं वाक्य संपतं त्यावेळी ती तोची भाषा होते. म्हणजे काय रे? म्हणजे बघा, आता तुम्ही नेहमीची तुमची जी क्रिया असते ती तोच्याच भाषेत तर तुम्ही सांगता. जसं की तुम्हाला जर कोणी विचारलं की तू केव्हा उठतोस, तर तुम्ही म्हणता मी सकाळी 5 वाजता उठतो. बरोबर. तुम्हाला कोणी विचारलं तू कुठे जातोस, तर तुम्ही म्हणता मी क्लासला जातो, मी शाळेत जातो. बरोबर. आई छान स्वयंपाक करते. बरोबर. बाबा पेपर वाचतात. इन शॉर्ट, आपण जेव्हा मराठीमध्ये पाठीमागे त म्हणणार आहोत की नाही, ती असणार आपली तोची भाषा. तोची भाषा म्हणजेच डू आणि डचची भाषा. इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. अर्थात आपल्याला कुठेही व्याकरणिकदृष्ट्या नाही शिकायचं आहे, आपल्याला फक्त बोलायला शिकायचं आहे, लिहायला शिकायचं आहे. सो करूया सुरुवात. बघा, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे हा टेबल आहे जिथे आपण सर्व सर्वनाम लिहिलेले आहेत. मग आता तुम्हाला जी क्रिया पहिल्यांदा आठवते, तुम्हाला जी कुठलीही क्रिया, अर्थात आपण नेहमी एकच क्रिया घेतो सरावासाठी. आपण घेऊया जातोला काय म्हणतात रे? अगदी बरोबर, गो. सो तुम्हाला जे वाक्य बोलायचं आहे तोच्या भाषेमध्ये, ती क्रिया तुम्हाला फक्त ह्या शब्दांच्या पुढे लिहायची आहे. म्हणजे आता बघा, आय गो, ही गो, शी गो, इट गो. पण ह्याच्यामध्ये एक नियम आहे. जेव्हा आपण तोच्या भाषेमध्ये वाक्य बोलतो तेव्हा ही, शी, इट ह्या शब्दांना लागून जर क्रियापद बोलायचं असेल तर त्याला नेहमी गोज म्हणजे यस हा प्रत्यय लावला जातो. म्हणजे जर तुम्हाला कम असं म्हणायचं असेल तर तुम्ही आय कम म्हणता, पण तुम्ही ही कम्स म्हणता. लक्षात येते का? तुम्ही आय स्लीप म्हणता, पण ही स्लीप्स असं म्हणता. बाकी यू, वी, दे यांना सुद्धा तुम्हाला गो लावायचं आहे. आता बघा काय अर्थ झाला. आय गो म्हणजे मी जातो. ही गोज तो जातो. शी गोज ती जाते. इट गोज तो जातो किंवा ती जाते. यू गो तू जातोस किंवा तुम्ही जाता. वी गो आम्ही जातो. दे गो ते जातात. अगदी बरोबर. आता तुम्हाला जे क्रियापद येते, तुम्हाला जे क्रियापद आठवत आहे ते क्रियापद तुम्ही इथे लिहा. समजा तुम्हाला एखादं क्रियापद आठवलं, धावतो. धावतोला काय म्हणतात? रन. सो तुम्ही फक्त इथे लिहा रन. आय रन, मी धावतो. बरोबर की नाही? इथे मात्र हिच्या पुढे जर तुम्हाला रन वापरायचं असेल तर म्हणा ही रन्स, शी रन्स, इट रन्स. आणि जर तिकडे वापरायचं असेल तर गो सॉरी रन, यू रन, वी रन, दे रन. सिम्पल. आता बघा, आपल्याला खरी गंमत पुढेच करायची आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जोडी 4 तऱ्हेने बोलता येते. सो आता आपण इथे लिहून ठेवलेत काही जोड्या. जसं मी इथे लिहून ठेवलेलं आहे आय गो. सो बघूया आपल्याला 4 तऱ्हेने कसं बोलता येतं. सिम्पली काही जणांनी विचार केला असेल, सर आम्हाला माहिती आहे आय गो, गो आय गो नॉट, गो आय नॉट. बरोबर ना? पण बघा, आपल्याला जे पुढे मागे घ्यायचं असतं ना, ते क्रियापद नसतं, ते असतं सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑक्झिलरी व्हर्ब्स. आता मुळातच ह्या वाक्यांमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब नाही आहे. मग अशा वेळी मदत करणारे 3 ऑक्झिलरी व्हर्ब्स असतात, डू, डज आणि डीड. मग आता तोच्या भाषेमध्ये आपण काय घेतो? डू आणि डज. अगदी बरोबर. आता बघा, हां, आय गो मी जातो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? डूला बाहेर काढायचं आहे. डू आय गो वाक्य तेच आहे. सो आय गो, डू आय गो म्हणजे मी जातो. डू आय गो म्हणजे मी जातो का? प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला जर कोणाला विचारायचं आहे मी जातो हा प्रश्न बोलायचा असेल, डू बाहेर काढा. आता पुन्हा त्या डूला आतमध्ये टाका. यावेळी त्याला नॉट लावा. आय डोंट गो मी जात नाही. पुन्हा डोंटला बाहेर काढा. डोंट आय गो मी जात नाही का? सो सिम्पल. सो बघा, ह्या 4 ठिकाणी तुम्हाला डूला बाहेर काढायचं आहे. म्हणजे कसं बघा, आय गो, डू आय गो, आय डोंट गो, डोंट आय गो. यू गो, डू यू गो, यू डोंट गो, डोंट यू गो. वी गो, डू वी गो, वी डोंट गो, डोंट वी गो.
दे गो, डू दे गो, दे डोंट गो, डोंट दे गो. सिम्पली इकडे सगळीकडे डू वापरायचं आहे. आता इथे मात्र बघा, ही शी इट पैकी आपण एक जोडी घेतलेली आहे. शी गोज. आता बघा इथे आपण काय बाहेर काढलं, डज. सो आता फक्त तुम्हाला सवय करायची आहे डज. सो सिम्पली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर ही शी इट असे 3 शब्द आले किंवा त्यांच्या ऐवजी कोणाचं, म्हणजे हिच्या ऐवजी एखाद्या मुलाचं नाव येऊ शकेल. ओके, जसं इथे सोहम नाव येऊ शकेल, शीच्या ऐवजी सोनाली नाव येऊ शकेल, इटच्या ऐवजी एखाद्या प्राण्याचं नाव येऊ शकेल, डॉग वगैरे. तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला डजच वापरायचं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणता ना ही गोज, तसं सोहम गोज. शी गोज तसं सोनाली गोज. इट गोज तसंच डॉग गोज असंच म्हणायचं आहे. सो आत्ता बघा, शी गोज तुम्हाला डज बाहेर काढायचं आहे. तुम्ही काय म्हणणार, डज शी गो. आता काही जण म्हणतील सर गोजचं गो कसं झालं, तर अर्थातच आपण ह्या गोजमधूनच तर डज बाहेर काढला आहे. सो हा गोजमधनं ES मधनं डज गेला की इथे राहील फक्त गो. सो पुढे सिम्पली हा डज पुन्हा आतमध्ये टाका. शी डज नॉट गो. पुन्हा डज नॉटला बाहेर काढा, डझंट शी गो. सो आता बघा इथे तुम्ही डज नॉट म्हणू शकता किंवा डझंट, तुम्हाला जे कानाला सोपं वाटेल, बोलायला सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. सो सिम्पली तुम्हाला तोच्या भाषेत काय लक्षात ठेवायचं, लक्षात आलं का? डू आणि डोंट, डज आणि डज नॉट हे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर कळले असतील तर तुम्हाला सहजतेने इंग्रजी बोलता येईल तोच्या भाषेत. आता आपण डेफिनेटली सराव करतोय आणि हा सरावाचा जो सेक्शन आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा अनेक वेळा ऐकायचा आहे, रिपीट करायचं आहे. तुम्ही कानावर ते सतत तुम्हाला येत राहील, तुमच्या तोंडातून ते येत राहील. आरशासमोर जा, बोलत राहा. ओके, सो बघा मी तुम्हाला प्रॅक्टिस देतोय, माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी बघत आहात आणि तुम्ही तिकडे बोलत आहात. ओके, तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे. सो करूया सुरुवात. आपण सुरुवातीला सावकाश घेऊया. बघा, I go. Do I go? I don't go. Don't I go? Next. He goes. Does he go? He doesn't go. Doesn't he go? She goes. Does she go? She doesn't go. Doesn't she go? It goes. Does it go? It doesn't go. Doesn't it go? You go. You go. Do you go? You don't go. Don't you go? We go. Do we go? We don't go. Don't we go? They go. Do they go? They don't go. Don't they go? आय होप तुम्हाला हे समजलं असेल कसं बोलायचं आहे. आता बोलताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे फक्त की ही तोची भाषा आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे काही विचारलं जाईल ना, पहिल्यांदा जोडी तुम्ही छोटी छोटी क्रियापद घ्या आणि फक्त तुम्हाला सिंपल बोलता येते की नाही त्याचा विचार करा. मोठी वाक्य बोलायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला समजा एखादं क्रियापद येत असेल, वाचतो, वाचतेला म्हणतात रीड. सो सिम्पली पहिल्यांदा ह्या सगळ्या ठिकाणी रीड वापरून बघा की आय रीड, ही रीड्स, शी रीड्स, इट रीड्स, यू रीड, वी रीड, दे रीड. सो सिम्पली रीड शब्द वापरा. त्याच्यानंतर रीड शब्दाला तुम्हाला प्रश्नामध्ये बोलता येतं का त्याचा विचार करा. जसं की डू आय रीड, डज ही रीड, डज शी रीड, डज इट रीड, डू यू रीड, डू वी रीड, डू दे रीड. सो सिम्पली डू पाठीमागे पहिल्यांदा घेऊन बोलायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला नाही मध्ये बोलता येते की नाही त्याचा प्रयत्न करा. जसं की डोंट वापरायचं आहे. आता आय डोंट रीड, ही डझंट रीड. लक्षात ठेवा इथे डझंट बोलायचं आहे. सो ही डझंट रीड, शी डझंट रीड, इट डझंट रीड, यू डोंट रीड, वी डोंट रीड, दे डोंट रीड. इन शॉर्ट तुम्हाला डोंट कधी वापरायचा, डझंट कधी वापरायचा, पुढे डू कधी वापरायचा हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही प्रश्न डेफिनेटली म्हणणार. आपल्याला काय कळलं हे बघूयात का? थोडंसं तुम्हाला हे लेक्चर किती समजला, तुम्ही खरंच पटकन बोलू शकता का, हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आता मी एखादं वाक्य म्हणतोय, तुम्हाला प्रॉपरली इथे कळतंय का बघा की कुठली जोडी इथे प्रॉपरली होणार आहे. आता मी समजा असं म्हटलं, ती रात्री 10 वाजता झोपते. सांगा बरं जोडी काय आहे? ऑफकोर्स ती म्हणजे शी. आता ह्याच्यात झोपते याला काय म्हणतात? स्लीप.
सो तुम्ही पहिल्यांदा म्हणलं पाहिजे शी स्लीप्स, बस. तुम्हाला जोडी करायची आहे फक्त, शी स्लीप्स. बाकी पुढचं वाक्य शी स्लीप ॲट 10 PM ॲट नाईट हे नंतर. पण तुम्हाला जोडी कळली, विषय संपला. जर कोणाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ओके, जसं की तू इंग्रजी बोलतोस का, तुम्हाला सिम्पली काय म्हणायचं आहे, डू यू रीड, सॉरी डू यू स्पीक इंग्लिश, बरोबर. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची. आय होप की तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात आणि जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. आता आपण येऊया रायटिंग सेक्शनकडे, जिथे आपल्याला खूप सोपं आहे, तुम्हाला कळेलच. याच्यासाठी सरावाची गरज आहे. हे मात्र तुम्हाला इझिली सगळ्यांना आत्ता वाक्य कन्वर्ट करता येतील ह्या पद्धतीने. बघा इकडे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जोडी तोडायची नाही, जोडी तोडायची नाही. जर आयुष्यभर लक्षात ठेवलं की जोडी तोडायची नाही, भाषा समजून घ्यायची, जोडी तयार करायची, पुढचं वाक्य शब्द लिहून टाकायचे, वाक्य तयार. सो आता बघा, तो दर सकाळी चहा पितो. तुम्हाला बाकी टेन्शन्स काही नाही आहे, कुठला शब्द पहिल्यांदा लिहायचा, तुम्ही फक्त जोडी सांगा. पितो, बरोबर आहे, कोण, तो. सो तो पितो ही तुमची जोडी आहे, बरोबर. सो तोला काय म्हणतात, ही, अगदी बरोबर. आणि पिणेला काय म्हणतात, ड्रिंक. पण तुम्हाला माहिती आहे आपण तोच्या भाषेत नेहमी इथे लिहिणार ही ड्रिंक्स. सो सिंपल. सो ही ड्रिंक्स, तो पितो. आता तुमच्या समोर राहिला दर सकाळी आणि चहा हे दोन शब्द. पण तुम्हाला माहिती आहे काय, कुठे, कधी. दर सकाळी कधी सांगतोय हा शेवटीच लिहिणार आहोत. राहिला काय, चहा. सो ही ड्रिंक्स काय, टी. कधी, दर सकाळी, एव्हरी मॉर्निंग. सोपं आहे का. बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. आता मला सांगा उगवतो कोण, ऑफकोर्स सूर्य. सो तुम्ही काय म्हणणार, जोडी काय तयार झाली, द सन राईज. पण तुम्हाला सन कोण आहे, ही, शी, इट पैकी इट आहे. इट आला म्हणजे रायझेस. द सन रायझेस कुठे, टू द ईस्ट. पूर्वेला उगवतो, टू द ईस्ट. कारण आपण पूर्वेला ईस्ट म्हणतो, पण इथे ला प्रिपोजिशन्स येतो, टू द ईस्ट किंवा इन द ईस्ट, तुम्ही काही म्हणू शकता. पुढचं बघा, तू इंग्रजी बोलतोस का. आता मला सांगा बरं, हा प्रश्न आहे की नाही. आता प्रत्येक वेळी ना आपण मराठीमध्ये बोलताना का म्हणतो अशातला भाग नाही, आपण असंच म्हणतो तू इंग्रजी बोलतोस. पण त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक जे काही एक्सप्रेशन्स येतात त्यालाच म्हणतात का. सो आता लिहिताना आपण जरी ते का लिहितोय, प्रत्यक्ष बोलताना तो प्रश्न वाटला की समजायचा तो प्रश्न विचारलाय का. सो तू म्हणजे काय, यू. आणि बोलतोस, तू बोलतोस ही आपली झाली जोडी. सो तुम्ही काय म्हणणार, ऑफकोर्स काय, डू यू. कळला ना, डू का ते पुढे, कारण प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये तू आला म्हणजे डू यू. ह्याच्यातले काही आले ना तर तुम्ही डू म्हणायचं आहे. डू आय, डू यू, डू वी, डू दे. आणि जर तो ती, इट असता तुम्ही सिम्पली म्हटलं असतं डज शी, डज ही, डज इट. सो सिम्पल. सो तू इंग्रजी बोलतोस का, सो डू यू. आता क्रिया कुठली आहे, बोलतोस, बोललेला म्हणतात स्पीक. सो डू यू स्पीक इंग्लिश. आणि प्रश्नचिन्ह. किती सोपं आहे इंग्रजी बोलणं, एखादा प्रश्न विचारणं. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता. लक्षात आलं का. समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे, तू पोहतोस का, म्हणा डू यू स्विम. किंवा अगदीच तुम्हाला ह्याच्यातला कुठला प्रश्न विचारायचा असेल की ती तुझ्यावर प्रेम करते का, काय म्हणा, डज शी लव यू. सो डज शी, पुढे क्रिया म्हणा, लव यू. सो सिंपल. बघा, तिला मुलांबरोबर बोलायला आवडत नाही. वाक्य थोडंसं मोठं आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे पाठीमागे आवडत आलाय. नाहीचं कधी टेन्शन घ्यायचं नाही. नाही शब्द फक्त भाषा ठरवत नाही, तो फक्त ठरवतो त्या वाक्याचं निगेटिव्ह फॉर्म, म्हणजे वाक्य नकारार्थी आहे. म्हणजे त्याला आपण काहीच समजून घ्यायचं नाही, नाहीतर आपण पाठीमागे ही आला असं आपण समजू. असं न करता आवडत म्हणजे आलाय पाठीमागे, क्रिया बघायची आहे तुम्हाला. फक्त त्या वाक्यातली नेहमी क्रिया बघायची, क्रियापदाला कुठला शब्द लागलाय सॉरी ते बघायचं आहे. आता बघा, तिला मुलांबरोबर बोलायला आवडत नाही. सो सिम्पली
काय म्हणणार तुम्ही? शी. आता नाही आहे, सो शीला तुम्हाला तर कळलं असेल काय लावणार, डोंट की डझंट? ऑफकोर्स शी डझंट. ह्याचीच तुम्हाला तर प्रॅक्टिस व्हायची असते बोलताना की शी डझंट बोलायचं आहे. शी डझंट बोलायला, मुलांबरोबर बोलायला आवडत नाही. आता इथे दोन क्रिया आहेत बघा, बोलणे ही सुद्धा क्रियाच आहे, आवडणे ही सुद्धा क्रियाच आहे. पण तुम्हाला कळायला पाहिजे की आवडत ही मुख्य क्रिया आहे, बोलायला हे इन्फिनिटिव्ह आहे, ही त्या वाक्यातली क्रिया नाही आहे. जसं आपण बघितलेलं आहे व्हर्बमध्ये की बोलायला म्हणजे टू स्पीक, करायला टू डू, पोहायला टू स्विम. सो अशा पद्धतीने आपण म्हणतो. सो शी डज नॉट, आवडतला काय म्हणणार तुम्ही? शी डज नॉट लाईक. आणि जेव्हा असं कधी असतं ना बोलायला करायला, तो नेहमी क्रियापदाच्या पुढेच लिहितात इन्फिनिटिव्ह. जसं की शी डज नॉट लाईक टू टॉक किंवा टू स्पीक, काही म्हणा. सो शी डज नॉट लाईक टू टॉक. कोणाबरोबर? मुलांबरोबर. बरोबर प्रिपोजिशन्स आहे विथ, सो तुम्ही म्हणणार विथ बॉईज. झालं, तुमचं कितीही मोठं वाक्य तयार होऊ शकतं. आता पुढे बघा, विराट आईला स्वयंपाकघरात मदत करतो. सिम्पली, बाकी तुम्हाला काही करायचं नाही. शेवटचा शब्द बघा, मदत करतो, तोची भाषा. आता काही जणांचा प्रॉब्लेम असा असतो की सर करतोला डू म्हणतात, त्याने इंग्रजीमध्ये शिकलेलं असतं. मराठी माध्यमातली मुलं बाकीची काहीही क्रियापदं नाही केली तरी हे क्रियापद डेफिनेटली माहिती असतं की करतोला डू म्हणतात. सो त्यांना असं वाटतं डू हेल्प. एक लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये काही क्रियापदं अशी आहेत की जी मदत करतो, अभ्यास करतो, पाणी घालतो, विचार करतो. मग त्यावेळी ते एकच शब्द आहे. म्हणजे विचार करतो म्हणजे थिंक, असं नाही की विचार वेगळा आणि करतो वेगळा. तसंच मदत करतो म्हणजे हेल्प. सो वाक्य जोडी काय तयार झाली सांगा बरं? विराट मदत करतो, काय म्हणणार? विराट हेल्प्स. सो सिंपल. येस का लागला तुम्हाला कळलं असेल, कारण विराट ही आहे आणि ही शीट आला की येस लागतं तोच्या भाषेत. सो विराट हेल्प्स. आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की सर आता दोन शब्द राहिलेत, आईला आणि स्वयंपाकघरात. पण तुम्हाला टेन्शन नाही आहे, कारण आपण काय ठरवलं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती असेल, दोन ह्याच्यामध्ये एक व्यक्ती असेल तर व्यक्तीला प्राधान्य द्या. जसं विराट हेल्प्स कोणाला? आईला. विराट हेल्प्स मदर. आता काही जण म्हणतील की सर आईला आहे मग टू मदर का लिहित नाही? तर लिहू शकतो आपण विराट हेल्प्स, पण जर आपण इथे आणखीन एक कुठला ऑब्जेक्टमध्ये असता तर आपण म्हटलं असतं. पण आता इथे थेट आलाय म्हणून आपण टू मदर म्हणायची काही गरज नाही आहे. आणि स्वयंपाकघरातला काय म्हणणार? स्वयंपाकघराला म्हणतात किचन, पण इथे घरात आहे. आता सांगा, इन द किचन, इन टू द किचन, विदिन द किचन, बिटवीन द किचन्स, आपल्याकडे बरेच शब्द आहेत अमंग द किचन. सो ह्याच्यातलं एक्झॅक्टली काय? अगदी बरोबर आहे, इन द किचन. सो जे नवीन आहेत त्यांना कदाचित घरात म्हणजे इनच माहिती असेल, पण तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही प्रिपोजिशन चांगल्या पद्धतीने अभ्यासलेत. सो तुम्हाला हे बारकाईने जेव्हा माहिती असतं तेव्हा तुम्ही परफेक्शनकडे जात असता. लक्षात घ्या. शेवटचं वाक्य अर्थात तुमच्यासाठी सगळ्यांनी हे वाक्य फ्रेम करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आय होप तुम्हाला ही रचना समजली असेल, आणि जर समजली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जी घंटा आहे ती दाबायला विसरू नका.